इराणचा कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ला करण्यात आलेला आहे। कतारची राजधानी दोहावर मिसाईल हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, कतारमधील अल उदीर बेसवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। तर इराणने 6 मिसाईल्स डागल्याची माहिती सुद्धा आहे। इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ला केलेला आहे। मोठी आणि महत्त्वाची बातमी, कतारची राजधानी दोहावर मिसाईल हल्ला झालेला आहे। तर कतारमधील अल उदीर बेसवर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। इराणने तब्बल 6 मिसाईल्स डागल्याची माहिती आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, उदीर बेसवर हल्ला झाल्याचं कळतंय, काय नेमकं होतंय? इराणने 6 मिसाईल डागलेले आहेत असंही कळतंय। ज्या पद्धतीने अमेरिकेने इराणच्या 3 न्यूक्लिअर साईटवरती हल्ला केला होता, त्यानंतर इराण उत्तर देणार असं सांगितलं जात होतं। सातत्यानं अमेरिकेकडनं येणाऱ्या धमक्या पाहता इराण काहीतरी उत्तर त्यांच्या जनतेच्या दबावाप्रती तरी देईल अशा अपेक्षा होत्या। त्यानुसार अशा पद्धतीने त्यांनी इराणने एक ऑपरेशन लॉन्च केलं। ऑपरेशन लॉन्च केल्यानंतर इराणने थेट अमेरिकी तळ जे आहेत कतारमधील त्याच्यावरती आता हा हल्ला चढवलेला आहे। आणि हा हल्ला चढवल्यानंतर आता इस्रायल आणि अमेरिका असे दोन्ही मिळून इराणवरती हल्ला करण्याची शक्यता आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आजच ज्या पद्धतीने इस्रायलचे आणि इराणचा जो वाद आहे या पार्श्वभूमीवरती रशियाशी थेट संधान झालेलं आहे इराणचं, आणि इराणच्या पाठीशी आम्ही उभा आहोत असं रशियाने सांगितलेलं आहे। एकीकडे दुसरीकडे चीनने देखील इराणवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे। भारताने देखील या सगळ्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केलेली आहे। या सगळ्या दृष्टिकोनातून आता इराणच्या बाजूने एक पाठबळ आंतरराष्ट्रीय तयार होताना पाहायला मिळत आहे। त्या दृष्टिकोनातून आज झालेले इराणचे हल्ले अमेरिकेवरती ते कुठेतरी मोठ्या युद्धाकडे घेऊन जात आहेत। त्याचबरोबर इराणने त्यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा एक कुठेतरी अमेरिकेवर थेट हल्ला करून बदला घेतल्याचं यामधून प्रतीत होतंय। मात्र हे युद्ध जे आहे सध्या तरी आपण जर पाहिलं तर एस्केलेशनच्या दृष्टिकोनातून वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हा हल्ला, या हल्ल्याचं आता अमेरिका कशा पद्धतीने उत्तर देतो हे पाहणं महत्वाचं आहे। सध्याची माहिती मिळते त्यानुसार इस्रायलच्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं की 10 मिसाईल जे आहेत ते US बेसेसवरती टाकण्यात आल्याची माहिती सध्या प्राथमिक दृष्ट्या मिळताना पाहायला मिळते। त्याच्यामध्ये आता त्याचे कितीपैकी नष्ट करण्यात आले एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र मिडल ईस्टमध्ये बहुतांश देशामध्ये अमेरिकेचे अनेक तळ आहेत, त्या तळावरती अशा पद्धतीने हल्ले होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती। आणि त्यानुसार हे हल्ले जे आहेत ते झालेले आहेत। सिरिया असो, नॉर्डर्न असो, इराक असो, कुवेत असो, बहरीन असो, या देशांच्या मोठ्या प्रमाणामध्ये या अगोदरच अमेरिकेने स्वतःचे तळ जे आहेत, हवाई तळ तयार केलेले आहेत आणि या तळावरती हल्ला होण्याची शक्यता अगोदरच व्यक्त केली जात होती। आणि त्या हल्ल्याच्या दृष्टिकोनातून आजच आपण पाहिलं असेल तर या अगोदरच कुवेतने स्वतःचं जे हवाई स्पेस आहे तो खाली केला होता आणि कतारने आपला हवाई स्पेस खाली केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा हल्ल्याला महत्व प्राप्त होतं। थोडक्यात या हल्ल्यानंतर आता अमेरिका काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी नाही, बरोबर आहे शिवाजी। या सगळ्या घटनांमुळे किंवा या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेमध्ये आता तणाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं पाहायला मिळतंय। आता हा जो हल्ला झालाय, कतारने आपल्या हवाई क्षेत्राला म्हणजे त्या परिसरामध्ये आता नेमकी काय परिस्थिती आहे कतारच्या हवाई क्षेत्रामध्ये? कतारने आपली हवाई स्पेस या अगोदरच काही तासापूर्वी बंद केली होती। त्यानंतर अशी शंका व्यक्त केली जात होती की काहीतरी मोठं घडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही घडलेली घटना आहे। आणि आता या घटनेनंतर अमेरिका काय उत्तर देत आहे हे पाहणं महत्वाचं आहे। कारण मिडल ईस्ट मधली जी देश आहेत ते सगळ्या तेल वाहतूक, तेल निर्यातदार देश आहेत आणि या देशांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये जगातील इतर देशांना तेल निर्यात केलं जातं। भारतासह अनेक जे आशिया खंडातील देश आहेत त्या देशांना हे देश जे आहेत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू किंवा तेल असं निर्यात करतात। त्याच्यामध्ये सौदी अरेबिया आहे, कुवेत आहे, बहरीन आहे, ओमान आहे, त्यानंतर सुदान आहे, सिरिया आहे, जॉर्डन आहे। या सगळ्या देशांमध्ये जर आपण पाहिलं मिडल ईस्टमध्ये खास करून मुस्लिम राष्ट्र असलेल्या देशांमध्ये तेलाच्या मोठ्या खाणी आहेत। आणि या ही सगळी राष्ट्र आहेत ते साधारण इराण आणि इराकच्या दरम्यान लागलेली राष्ट्र आहेत। आणि
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सातत्यानं अमेरिकेचं या अगोदर देखील धोरण जे आहे हे तेल निर्यात जे आहे ते स्वतःच्या आधिपत्याखाली ठेवण्याचं राहिलेलं आहे. त्यामुळे सातत्यानं या भागामध्ये तणाव निर्माण होत राहिला आणि अमेरिकेने या देशावरती दबाव टाकून म्हणा स्वतःकडे तेलाची ताकद कशा पद्धतीने स्वतःकडे ठेवता येईल हे ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळं या सगळ्या भागामध्ये इराण वगळता अनेक देशांच्या भागामध्ये अमेरिकेने स्वतःचे तळ तयार केले आहे. सरकार कोणाची असो या भागामध्ये स्वतःचं अधिपत्य कायम ठेवण्याचा प्रयत्न शिवाजी विनंती थोडंसं थांबवते. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र सर जोडले गेलेले आहेत. शैलेंद्र सर, नुकतीच महत्त्वाची अपडेट येते. अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ला करण्यात आलेला आहे. इराणनं हा हल्ला केलेला आहे आणि आता या हल्ल्याकडे नेमकं कसं बघायचं, कारण की या घटनेमुळे मध्य पूर्वेमधला तणाव आता बराच वाढत असताना पाहायला मिळतोय. ते नक्कीच आहे, कारण अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. याचं कारण असं होतं की इराणकडनं त्याच्या पुरस्कृत ज्या संघटना आहेत त्याच्या माध्यमातून काही रॉकेट हल्ले अमेरिकन टँकर्सवरती होऊ शकतील अशा प्रकारची शक्यता होती. परंतु जर त्यांनी कतारच्या मिलिटरी बेसवरती अटॅक केला असेल बॅलिस्टिक मिसाईल्सनी तर मात्र ही मेजर डेव्हलपमेंट आहे. अमेरिकेचे एकूण 20 मिलिटरी बेसेस हे आखातामध्ये आहेत. कतारमधला मिलिटरी बेस हा सगळ्यात मोठा मिलिटरी बेस मानला जातो आणि ज्यामध्ये त्यांचे बऱ्यापैकी सोल्जर्स पण आहेत, त्यांची इक्विपमेंट्स पण आहेत त्या ठिकाणी. आणि त्यामुळे हा जो संघर्ष आहे याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आता नाकारता येत नाहीये. एकूणच असं वाटत होतं की इराणकडनं एकूण इराणची आर्थिक परिस्थिती पाहता एकाच वेळेला इस्रायल बरोबर आणि अमेरिकेबरोबर ते संघर्ष करतील किंवा तो अशा प्रकारचं संघर्ष ला आमंत्रण देतील असं वाटत नव्हतं. मात्र हा जो अटॅक बॅलिस्टिक मिसाईलचा झालेला आहे तो निश्चितपणे अमेरिका आणि विशेष करून डोनाल्ड ट्रम्प हे आणखीन ताकदीने इराणवरती अटॅक करू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा संघर्षाची व्याप्ती येत्या काळामध्ये तुम्हाला आणखीन वाढलेली दिसू शकते. कालच इराणच्या पार्लमेंटने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला बंद करण्याचा किंवा त्याच्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर आता हा अमेरिकेचा मिलिटरी बेस जो कतारमधला आहे तो सगळ्यात मोठा मानला जातो आखातामधला. आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीची हानी झाली ह्या गोष्टी कदाचित लवकरच स्पष्ट होतील. अजूनही ही रॉयटरची बातमी आहे, त्याचप्रमाणे काही इस्रायली न्यूज एजन्सीजकडनं हे सांगण्यात आलंय, पण अजूनही अमेरिकेकडनं याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र ही निश्चितपणे एका स्फोटक दिशेने आखात्यामधला संघर्ष घेऊन जाणारी बातमी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी शैलेंद्र सर, जरी आपण म्हणालात की घोषणा अधिकृतरित्या केलेली नाहीये तरी सुद्धा आपल्याला माहितीच आहे की अमेरिकेने इराणच्या 3 अणुस्थळांवर जे हल्ले केले होते त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं हा हल्ला केला असं म्हणायचं का? कारण की अमेरिकेनं सुद्धा प्रत्युत्तरादाखल म्हटलंय की खूप मोठी रेड लाईन त्यांनी ओलांडलेली आहे आणि इराणनं सुद्धा प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतलेली होती. ते नक्कीच आहे. ज्या पद्धतीचे 3 न्यूक्लिअर त्यांचे स्टेशन्स होते, इराणचे मोठे स्टेशन्स होते, त्याच्यावरती अमेरिकेकडनं जो हल्ला झालेला होता तो पण सरप्राईज अटॅक होता, ज्याची कल्पनाही इराणला फारशी नव्हती. आणि अशा स्वरूपाचा हा अटॅक झाल्यानंतर आपण असं पाहतो की त्यावेळेला इराणकडनं अशा स्वरूपाने धमक्या दिल्या गेल्या होत्या. मात्र इराण प्रत्यक्षपणे ते करेल असं वाटत नव्हतं. पण इराणने जर हे केलं असेल तर निश्चितपणे हा संघर्ष येत्या काळामध्ये चिघळताना आपल्याला दिसून येईल. अगदी शैलेंद्र सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी.